वेलकम टू भूमी द लिटिल आर्टिस्ट चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मी बरी पण बरे असेल. हे माझे पप्पा. हाय हॅलो. आता मी गावाला जायला निघालो. मम्मीने मला दिलं हे बांबूचं झाड. आईकडे जायचं आहे कारण की गावाला जाणार 15 दिवस. फोनमध्ये बोलून किती दिवस जाणार आहे पप्पा? किती दिवस जाणार आहे? 15 days. हा 15 days. 15 दिवस आम्ही गावालाच जाणार आहे. माझा दादा आणि हे आता नाही येणार, ते 25ला येणार. आम्ही पुढे चाललो, ते पाठवून येणार. आता मी चालले माझ्या आईकडे. माझ्या आई पाठवून येणार आहे. माझ्या पप्पाला इथे जमत नाही आहे कारण माझ्या पप्पा पूर्ण भरलेला आहे. एका हातात आमच्या सामानाची बॅग, एका ह्याच्यात ते खायला आहे आणि एका ह्याच्यात मम्मीची लॅपटॉपची बॅग. कारण मम्मी झालं, पप्पाचा फोन वाजला आता. घेऊन ये. ओ शेट, तिला सांग येताना आणायला. ती नाही येणार, आपल्याला करायची घेऊन ये जा. अरे कशी आणू? 2 हातात भरलेत. तिला सांग ना येताना आणायला. तिला सांग येताना आणायला. तर आम्ही अंड्याची पोळी बनवणार आहे तिथं माझ्या आईकडे. हॅलो. दुसऱ्या आई, माझी हॅलो. मम्मीची मम्मी आणि माझ्या पप्पाची पप्पी. ते आम्ही चाललो आहे ना पप्पाच्या गावाला. तर इकडे दे अंड्याचं घेऊन ये जा बरं. तर पप्पा हां पप्पा अंडी विसरलाय वरती. तर आम्ही तिथं बनवणार आहे कारण मम्मीने जायच्या आधीच धुतलेलं किचन. आणि माझे पप्पा तिकीट काढायला गेलेले. ट्रेनची तर नाही भेटली पण बसची भेटली आम्हाला. आम्ही माहिती की आम्ही राहतो तर वर खाली करायची मला आता सवय लागली. तर एवढं माझ्या बाजूला माझी एक फ्रेंड राहते, ध्रुवी म्हणजे फ्रेंड, बेस्ट फ्रेंड आहे. हे बघा, हे आमचं हे रूम नंबर 1. हे माझ्या बेस्ट फ्रेंडचं घर. अंड्यांचं बाय. आता लय सावधानाने काय म्हणतात मला आठवण नाही. तर वरती यायला मी इतकी थकते. फुटलं तर मग त्याच्यातच सगळं मिक्स होईल. पप्पाने असं पण नाही की आधी पिशवीत टाकायचं मग त्याच्यात. पप्पांना डायरेक्ट सगळी डब्यातच टाकली. आम्ही पोचलो ग्राउंड फ्लोअरवर आणि तेव्हा पप्पाला आठवणार की हे नाही घेतलं. पोचलो. ही माझी सोसायटी. अजून पप्पा येत असतील. हे लोक मी खालती करतो. सगळी पोरं होती. हे घे, मी पाठी फिरून आली. मला वाटलं पाठी म्हणजे अर्धच फिर. तर मी आली
चल, ही पाटी 10 रुपये पडलेले आहेत पुढे इथं. उचल. हे बघ. तर आम्हाला इथे पाठीमागे रिक्षामध्ये 10 रुपये भेटले पडलेले. मी माझी एक चप्पल घातली नव्हती, एक सुटली घातली. चल ना, मम्मी पण येते. हा, मम्मी पण येते. हा, बोल. मम्मी पण येते आपल्यासोबत की काय माहिती, ती येईल. तिला नाटापाटा करायलाच तिला टाइम. चल ना. हे लाईट गेली का सांग पाठची. हा, पप्पा पप्पा पप्पा, बोल ना. ही लाईट नसेल गेली पाटली आणि आपण चालवलं तर काय होतं? तर नाही चालवायची नसतं. काय होतं? अरे सर्व ऑइल फिरत नाही ना इंजिन मध्ये. इंजिन मध्ये सर्व ऑइल फिरलं पाहिजे. मग काय अरे होत मला नाही. जे क्वेश्चन येते ते कोणाला ती लाईट विचारते. तर सर्व इंजिन मध्ये ऑइल फिरलेलं असतं. लाईट पण लवकर बंद नाही होते. मी माझी किती पर्स त्याच्यामध्ये आहे. का म्हणजे असं काय खायचं नाही. गेली पप्पाचं नाही. गेली तर गेली लाईट. आता आम्ही निघालो. अय्या, इथं माझ्या हाताचे बाजूला आणलं डब्बा. इथं बाजूला मम्मीची बॅग आणि पाटी सामानाची. कुठे घुसवलं पप्पाने माझ्या चुकीच्या जागेवर. अचानक रिक्षा बंद झाली. सर्व कुठे चाललं? आईकडे जायचं. पप्पाने परत सोसायटीच्या इथं फिरवली गाडी. तिथून वाटतं परत टर्न मार. काय झालं? हा, आम्ही 2 मिनिटात आलो. थांब, उतरू नको, जाऊ नको. पप्पाला माहित नाही काय आठवलं. पुढे गेलं टर्न घेतला पप्पाने. आम्ही बोललेलो आम्हाला निघायचं 6 वाजता, पण 6:30 वाजून गेलेले. पप्पाने हा आधी आणलेलं. आता यांचं इथं 3 ह्याला छोटीशी, एकाला मोठं झाड आलं, ह्याला छोटंसं चाललं आहे. हे बघा. आणि ह्याला पण आलं छोटंसं. मला भीती वाटते कोण मला फक्त घेऊन नका ते, कारण की माझ्या एका हातात फोन इथं माझी बॅग घ्यायचं सगळं. आणि हेल्पला आले पप्पा माझे. कुठे गेलेले? कुठे गेलेलास? हा, कुठे नाही, सांग ना. कुठे नाही मम्मा. सांग. अरे मामा कुठे नाही ना. अरे बाबा मला लाडानं मम्मा बोलतो.
बाहेरची लोक मला बघतात ही फोन पकडून कशाला बसली. ये पप्पा पाणी सांडलं. हळू चल ना. या पप्पाने इथं सीटवर पण सांडलं, अंड्याच्या डब्यावर पण सांडलं आणि माझ्या अंगावर पण सांडलं. तर आम्ही पोचलो म्हणजे थोडं आमच्या इथं 5 मिनिटच म्हणजे 1 मिनिट लागणार असं नाही पोचायला, तर आम्ही बोलतो पोचलो. आमची 8 वाजताची बस आहे. आईकडे देऊन येते. हां जा घेऊन. हां जाते. इथनं जा तुम्ही, इथनं जा. आधी मला जा. तू माझी बॅग आणि हे सगळं घे. तू हा कॅमेरा पकड, मी आली. घेऊन जा. बोलत पकड बोलत ना. तिला सांगे पाणी बदलून ठेवायला. पकड. भाऊ माझ्या हातात काय ठेव तिकडे पाठी. पोचलो आता स्टेशनला. हे बघा आम्ही पोचलो आता स्टेशनला. हे बघा आता आमची बस येईल थोड्या वेळाने. मी बसमध्ये बसल्यावर तुम्हाला दाखवेल की बस कशी आहे. आता आम्ही बसलोय बसमध्ये. ही माझी आई. आम्ही वरती बसलो. हे बघा इथून दिसेल. मम्मी पप्पा खालती बसले. आम्ही बस स्टॉपवर खूप थांबलेलो. नंतर बस आली. आम्हाला काय आधी माहिती नव्हतं कशी आहे बस, काय म्हणजे असं माहिती नव्हतं. आम्हाला वाटलं की खालच्या सीट असणार. इथं 2 जण झोपू शकतात. खालती वरती झोपू शकतात आणि खालती बसू शकतात. तर मी आणि आई झोपणार रात्री मस्तपैकी. आता नाही झोपलं कारण की आम्ही आताच बसलो. हे बघा इथं आमच्या बाजूला पण आहे सीट. आणि हे बघा आमची बस निघालेली आहे. इथून दिसणार ना पण आम्ही टॉपला आहे. वाव यार किती मजा येते. मी पहिल्यांदा बसली आहे वरती. ट्रेनमध्ये मी बसलेलीच आहे पण मी बसमध्ये पहिल्यांदा बसली आहे वरती. म्हणून मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आता थोड्या वेळाने आम्ही पोचू. थोड्या वेळाने पोचू ना. आता मग सकाळी आम्ही पोचू माझ्या गावाला. आई ही माझी आई. हाय कर. हाय. माझे कलर्स दादा आणि माझी मीना मम्मा नंतर येणार आहे. अगर कलर्स दादा आणि मीना मम्मी असले असते तर मी आणि कलर्स पक्का आम्ही दोघं वरती झोपलो असतो. मी माझं एक लॉलीपॉप काढून घेते कारण की मी चपलाने लॉलीपॉप खायला घेतलेलं ना. तर मला खायला घेतलेलं 2. एक मी तिथे तिथेच खाल्लं बस स्टॉपवर. आणि आता एक मी ठेवलेलं जेव्हा बस स्टार्ट होईल तेव्हा. ॲक्च्युली तिथे ना तोंड दिसत. तिथे बस आलेली. काय ठेवायला जागा नाही. तिथं बस आलेली. तिथे एक बस आलेली अशीच म्हणजे त्याच्यात माझं पण डबल सीटरच होतं ना. तर मग पप्पा बोलले की आपली डबल सीटर आहे. वरती
2 जण आणि खालती मला माहिती नव्हतं वरती खालती किती जण झोपू शकता. नंतर मग कळलं आधी काढायचं नाही. हां अय्यो सॉरी नंतर कळलं की डबल सीटर माझ्या पप्पा हाय कर पप्पा. मोबाईल तिकडे बाहेर नको पकडू, खाली पाचशील हां बसमध्ये पहिले सांगतो. नाही काढला व्हिडिओ तरी चालेल. तर मी तुम्हाला दाखवेल जेव्हा मी झोपेल तेव्हा मी तुम्हाला आता व्हिडिओ थोड्या वेळानंतर जेव्हा मी झोपेल